नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता झालो त्रिशू. काय खेळते तू? हा, तू काय सांगत होती मला? कुठे गेली होती तू रात्री? कुठे गेली होती? कुठे गेली होती? हा, कुठं झुला आहे? तिथं बंगल्यामध्ये. आणि कोण कोण गेलं होतं बंगल्यामध्ये? हा, कधी गेले होते? आत्ता गेले होते. ते झुला झुला खेळत होते. नाही ना, तिकडे एवढ्या लांब नाही जायचं ना ग त्रिशू. कोण घेऊन गेलो होतं तुला? दीदी घेऊन गेली होती. हा, मग काल रात्री गेले होते ना तुम्ही? मग आज नाही गेले होते ना? अच्छा. ते हा हा, मग मला नाही घेऊन जात तिथं? हा, मी नाही आलो ना. तू मला सांगितलं नाही पप्पा पाणीपुरी घेऊन या का काय? कुणी नाही फोन उचलला. पण इथं तर येतो ना पाणीपुरीवाला, मग मम्मीला सांगायचं ना घेऊन द्या असं. कोण? पाणीपुरीवाला? मग थांबवायचं ना त्याला. नाही, मम्मीला सांगायचं ना अंकल रुको ऐसा. हा, मम्मीला सांगायला लावायचं ना. मग नाही थांबवलं. हा ठीक आहे, जाऊ दे. मग आपण उद्या आला ना पाणीपुरीवाला, तर उद्या खा मग पाणीपुरी. ठीक आहे, चालेल. खेळ तू आता. मम्मी काय करते? एवढ्या लवकर जेवण बनवते मम्मी? हा, थांब बघतो बरं मम्मी जेवण बनवते का. गायत्री, ओ बापरे, तुझा ड्रेस वगैरे घालून डायरेक्ट आज? हा, अरे अशीच राहत जाऊ. म्हणजे तुला कमेंट्स करतात आपले सबस्क्रायबर, गायत्री नुसती गाऊनवरतीच राहते, गाऊनवरतीच राहते. हा, हा ड्रेस हा सुरतला शिवला होता ना? हे चार ड्रेस शिवले होते, त्याच्यातला एक आहे बरोबर. तो येल्लो कलरचा घाल ना, तो येल्लो कलरचा पण मस्त वाटेल ना. हा, रविवारी काय मुहूर्त आहे रविवारी? मी घरी आहे म्हणून ते ड्रेस घालणार आहेस? अच्छा, बनव का आंबारच बनवते? आणि पुऱ्या आणि फक्त आंबारस कशासोबत खायचे? चपात्यांसोबत? थोडं मोठ्यानं बोल ना काहीतरी. हा, मग असं जोराने बोल ना. हा, मग मीच नुसतं बोलतोय. मला ते आपले सबस्क्रायबर बोलतात नुसतं तूच बोलत राहतो म्हणे, गायत्री काय बोलतच नाही. हा, मग ते हा, तेच असं मोठ्या आवाजाने बोलत जा ना. मग नंतर मला बोलतात की तू भूषण तूच एकटा बोलत राहतो, गायत्री काय बोलतच नाही. नाही भावांनो, मित्रांनो, बहिणींनो, ताईंनो, कोणीच नका असं बोलू माझ्या नवऱ्याला. मी पण बोलते, पण कमी बोलते. जे बोलते ते मेन मुद्द्यातच बोलते, बाकी नाही बोलते. हा, म्हणजे मी फालतू बडबड करतो. नाही, मग तुम्ही मला चिडवलं ना तेव्हा चिडवते, तेव्हा भांडण. तसं नाही, म्हणजे तू मेन आणि मुद्द्याचं बोलते तू बरोबर. म्हणजे मीच फालतू बडबड करतो. नाही, तुम्ही बोलतात, तुम्ही चांगल्याच बोलतात. म्हणजे मोठे माणसं बोलतात तर शांत राहायचं. हा काय? जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हाच बोलायचं. मग आणि जेव्हा रात्रीच्या टायमाला मला ते भांडी बिंडी धुवायला लावते ते. आता बस झाला मग. आता बस झाला. नाही, खरं सांग. नाही, खरं सांग. तुम्हाला कधी कधी भांडी धुवायला नाही लावत का? गायत्री खोटं नाही बोलायचं. खोटं बोलतच नाही. तू काय बोलते? मला थकायला होतं, आजच्या दिवस करून द्या. एवढं डायरेक्ट. पण खरं थोडेफार तरी धुवायला नाही लावत का? पण अजिबात नाही गायत्री खोटं. नाही, मीच काय, जेवढे पण आहेत सर ज्यांचे लग्न झाले ते घासतातच भांडी. त्याच्यामध्ये काय आता? जे घासत असतील ते मी नाही घासायला लावले. मी नाही. केलं होतं माहिती? जेव्हा मी प्रेग्नेंट झालेली, तिला पोटात होती ना, तेव्हा हालत खराब झाली होती जास्त. ते पण तुम्हाला माहिती, कोणीच नव्हतं तेव्हा इथे जवळ. ताईच होते आपल्या जवळ. इकडे पण बघायला लागायचं, तिकडे पण बघायला लागायचं. मग त्या हालत खराब झाली तेव्हा पण. ते एवढी तब्येत खराब झाली तरी शेवटी माझ्याकडनं डबा बनवूनच घेऊन गेले नाईटला जायचे तेव्हा नाईटला जायचो ना, दुसऱ्या कंपनीमध्ये होतो ना. धुवून दिलेले मी नाही, ते पीठ मळलेली ती परत होती ठेवलेली, ती धुवून तिथे ठेवून दिलेली, चालले गेले. हा बघ धुवून दिले होते भांडे बोलते. दिवस आहेत ना तुम्ही. पण तवयच नाही गोष्ट. आधी अल्लक होती, आत्याने गोष्ट अल्लक की आते थोडी प्रेग्नेंट आहे तू. पण आता तुम्ही काय करतच नाही तर कशाला फोटो
पुढं बोलता हा आता काय करतच नाही तर भांडे नाही चालेल, का आता तुम्ही ना भांडे घासा, मी व्हिडिओ काढेल आता सर्वांना दाखवेन. तुम्ही माझी बदनामी करतात म्हणजे. हा ठीक आहे चल नाही घासत चल जाऊ दे अरे मी जाऊ दे नाही खोटं जाऊ दे हो बोलतो. मोठ माय वय घे ना ते जाऊ नाही, दे ना असं का नाही काय बोला. म्हणजे अशी काय नाही बोला ना मी सांगेन ना तुला फक्त नाही असं नाही. सांगच नाही का तू म्हणत मी सांगत होते. हा ते जाऊ दे मी ते वर्सोवायला रूम बघितला तिथं पण तिथं ते भाडं जास्त म्हणतायत किती सांगतो 18,000 रुपये म्हणतायत म्हणजे जाऊत मला त्याचे म्हणजे हॉल आणि किचन आहे आणि बाथरूम वगैरे असा 1 BHK नाहीये हॉल किचन आहे बाथरूम वगैरे आतमध्ये असं बिल्डिंग मध्ये असं आहे ते. हा म्हणजे चाळीमध्येच बिल्डिंग आहे ती वाटतं ती हा. त्या बिल्डिंग मध्ये आहे. आणि एकदम तिथं माशांचा वास वगैरे येतो नाही अजिबात नाही. 18,000 भाडं सांगतायत हा तिथं तरी कमी येतो तिथं जर जास्त असेल. जवळ म्हणजे एक असला. नाही 2 रूम आहे तिथं एक काहीतरी 13,000 सांगितलं त्यांनी 13,500 सांगितला आणि एक 18,000 सांगितला पण जास्तच येत नाही यार नाही. हा एवढं आपण मग मागे काय पडणार आहे सगळे जर आपण इथंच खर्च करणार आहेत घर भाडामध्ये आणि लाईट बिल मध्ये तर मागे काय पडणार आहेत बरोबर की ना आपलं पुढे आपल्या पोरीचं पण शिक्षण करायचं आहे आपल्याला तर सर्व गोष्टी बघायला लागतील ना इथे चांगलं आहे राहू द्या. मित्रांनो इथं ते वर्सोवामध्ये रूम बघितलेत पण तिथं ते रेंट वगैरे जास्त सांगायला लागले डिपॉझिट काहीतरी 30,000 रुपये डिपॉझिट सांगत होते ते यार म्हटलं त्यांना तरी बोललो मी म्हटलं 7-8 हजार पर्यंत करा म्हटलं तरी नाही ऐकलं त्यांनी 8,000 9,000 मध्ये नाहीच भेटत आहे ते बोलते वर्सोवामध्ये तुम्ही कुठे पण जा म्हणे तुम्हाला 8,000 आणि 7,000 मध्ये कुठेच भेटणार नाहीये म्हणे रूम म्हणून मी ते वर्सोवामध्ये 1-2 ठिकाणी बरेच 2-3 दिवसापासून रूम बघतोय तिथं पण काय भेटलेत नाही आता बघू आता मड मध्ये पण आता शनिवारी कुठेतरी शोधायला लागतील रूम म्हणजे सांगून ठेवलंय 1-2 जणांना तर बघूया आता हा म्हणजे 1-2 जणांना सांगून ठेवलंय तर बघू आता कसं होतं काय नाही हा कसं होईल म्हणजे हा जे होईल ते चांगलंच होईल पण आता दखणार रूम ते दखनाच पडेल ना यार हा बरोबर की नाही मग काय करायचं मग या रूम मध्ये जायचं का नाही आपण जो आपण रूम बघितला होता तो नाही चांगलाच आहे पण आता बरेच आपले सबस्क्रायबर पण सांगतायत की ती सीडी आहे ना म्हणे ती वरती आहे ती सीडी तशी वाटते पण आता या सवय होऊन गेले मग काय वाटत नाही त्रिशू थोडी खाली थोडी राहणार आहे त्रिशू तिथं जवळच हा ते पण आहे पण त्रिशूला तिथं खेळायला जागा पण नाही ना काहीतरी एक म्हणजे एक वेगळा रूम येतो हा उलट सेपरेट रूम बघतात आणि आता बोलतात तर आता सगळं वेगळं आहे तिथं सगळं जवळपैकी असं कुठं भेटणार आहे आता हा ते पण आहे बघू बरं आता काय होतं काय नाही तर तो किती 7,000 म्हणतोय ना 6.5 पर्यंत नाही देणार ना तो हो काय आलं पोट दुखतंय तुझं काय खाल्लं तू हा काय खाल्लं होतं त्रिशू तू फ्रुटी पिली होती म्हणून पोट दुखतंय अरे यार नको ना काहीतरी तिला फ्रुटी नको देत जाऊ ना प्यायला मग हा त्रिशू कोणी आणली त्रिशू फ्रुटी कोणी आणली सांग खरंच सांग कोणी आणली मम्मीने आणली होती फ्रुटी त्रिशू मी आणली अरे यार त्रिशू चल मग आपण डॉक्टरकडे जाऊया चल आता हा डॉक्टरला काय सांगशील तू पोट दुखतंय ना हा चालेल मग चल डॉक्टरकडे जाऊया आपण इंजेक्शन घेऊया मग तुझे पोट नाही दुखणार हा चल मग डॉक्टरकडे जाऊया आपण सांग मम्मीला सांग मग पटकन हे बघा मित्रांनो असं खोटं बोलते ही नुसतं असं प्रत्येक वेळा म्हणजे पूर्ण दिवस मध्ये ना काय खाल्लं पिल्ला लगेच सांगते पप्पा पोट दुखते मम्मी पोट दुखते आणि नंतर सांगते उल्लू बनवलं आता समजतच नाही ती खरं बोलते का खोटं बोलते असे खोटं नाही बोलायचे त्रिशू गंदी बात असते पोट जर दुखत राहिलं ना तुझं तर सांगायचं पप्पा माझं मम्मी माझं पोट दुखतंय असं सांगायचं ना हा असे खोटं नाही बोलायचे गंदी बात असते ना असं खोटं जर बोलशील ना मग असं भूती बाबा येतो जवळ हा मग असं खोटं नाही बोलायचे त्रिशू अरे मग ती काहीतरी खोटं बोलते का खरं बोलते तेच समजत नाही ना यार भूत नाही ते भूताला कुठे घाबरते ती हा ते भूताचे व्हिडिओ बघते ती भूताला घाबरेल का बरं ती तू तर पुरणपोळी बनायला आणते ना डाळ भात बनवते 2 पुऱ्या आहेत ताईने पाठवल्या हा आणि हा रस आहे तुमच्यासाठी डाळ भात आम्ही खाणार
ओय, म्हणजे ठेव, ठेव. रस आणि पुरी मी खाऊ हा. आणि डाळ भात तुम्ही खाणार. हा मग अशी काय उलट चावी राहणे तू पण. नको नको बनवशील तर पूर्ण पुरणपोळीच बनवणार नाही मग. नाही नाही अरे 4-5 आंबे तर रस काय काहीतरी 2च जण खाणार आहेत ना. नाही पाटील नाही नाही हा वैताग घेतो ते खायचं नाही काय ना काय. हा ठीक आहे चल बनव मग डाळ भात ते बनव. आहेत ना पुरे बनवले एवढं थोडंसं रस डाळ भात बनवलं. हा चालेल बनव मग डाळ भात बनव आता काय. मला वाटलं पुऱ्या बनवतेच म्हटलं नाही तू. नाही नाही हा मग 2च आंबे आणले असते ना. 2 आंबे घेऊन आलो असतो ना मग. तुमच्यासाठी बरोबर हा. हा आम्ही कापून पण नाही खायला. मारे मग कापूनच खाल्ले असते रस कशाला बनवला असता मग. ते पुऱ्या आहेत बनवलेल्या ताईने त्यांच्या. किती मोठ्या पुऱ्या आहेत पण त्या. आहेत तुमच्यासाठी होऊन जातील. म्हणजे खापरवरच्या पुऱ्या आहेत की तव्यावरच्या त्या. ताईला विचारी या का भरलाय रे ती हे ते लहान ताई पोचले का धुळ्याला. पोचले असतील ना. हा फोन वगैरे नाही आला का. नाही अरे यार पोचले असतील मध्ये कालच बसले होते ना का आज गेलेत सकाळी. काल. अच्छा काल गेलेत. चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. गायत्री पण आता जेवण वगैरे बनवते. चला मी पण आत्ता झालो ऑफिसमधनं. मी पण फ्रेश वगैरे होतो आता. ते बघू आता रूमचं ना टेन्शन चालू आहे मित्रांनो. रूम बघण्याचं चालूच आहे. बघू आता काय होतं काय नाही. जेवण बिवण बनवलं गेलं ना मग संपलं. का गॅस पण संपायला आला. वाटतं तर आहे पण संपत नाही. काय यार मंथ एंडिंग पर्यंत सगळंच संपून जातं ना यार. हा पैसे पण राहत नाही गॅस पण राहत नाही काहीच नाही राहत. सर्व संपून जातं एकाच टायमाला मंथ एंडिंग येईपर्यंत. ठीक आहे जाऊ दे आता जेव्हा संपेल तेव्हा संपेल काय करायचं मग. भूताला नाही घाबरत ना तू. हा चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल बाय बाय. बाय चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.